मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठी आई कपाट उघडते आणि कपाटातल्या साड्या खाली फेकायला सुरुवात करते. मोठे काका तिला विचारत असतात की सुपर्णा, तू काय करतीयस हे? तू सगळ्या साड्या बाहेर का काढतीयस? मोठी आई म्हणते की मला माझं काम करू द्यात, तुम्ही नका लक्ष देऊ. मोठे काका म्हणतात की मी लक्ष नाही दिलं तर काय काम करून ठेवतेस बघितलंय मी. मोठी आई म्हणते की पुन्हा पुन्हा तेच तेच ऐकू नका मला. घरातली माणसं हाताबाहेर चाललीत, आता मलाच कंबर कसावी लागणार आहे. मोठे काका म्हणतात की आता कोण तुझ्या मनाविरुद्ध वागतंय? मोठी आई म्हणते सांगते ना, विभा. तिला फार पुळका आहे ना त्या आदिती आणि पल्लवीचा, कारण तिचे छंद जोपासायला त्यांनी परवानगी दिली. शांतनूला सुद्धा फितवलं त्यासाठी. आता जर परिस्थिती हाताबाहेर जाणार असेल तर ते मला चालणार नाही. मोठे काका म्हणतात की तू असं काहीच करू नकोस, ऐक माझं. डोकं जरा शांत ठेव आणि नीट वाग. मोठी आई म्हणते की मी मला हवं तसंच करणार. हे घर मी त्या पल्लवी आणि आदितीच्या ताब्यात जाऊ देणार नाही. बघा, तुम्ही बाहेरच्या गोष्टी करता, मी त्यात लक्ष देते का? आता घरातल्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष नका देऊ. मला हवं ते करू द्यात. मोठे काका मोठ्या आईला समजावत असतात, पण मोठी आई काय ऐकायलाच तयार नसते. मित्रांनो, स्वाभिमान मालिकेचे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि आज आपलं लाईक्सचं टार्गेट असणारे 1000 लाईक्स, त्यामुळे नक्की लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा. धन्यवाद. सगळ्या साड्या विभावरीच्या रूममध्ये घेऊन येते आणि बेडवर आपटते आणि म्हणते की विभा, ह्या माझ्या साड्या, या सगळ्या साड्या तुला धुवायच्यात. काय ग, इकडं काय बाजार भरलाय? तुम्हाला दोघींना कॉलेज नाही आहे? ज्योती म्हणते की अगं आई, फर्स्ट लेक्चर ऑफ होते त्यामुळे आम्ही इथं थांबलोय. मोठी आई म्हणते की मग कॉलेज आहे ना, इथं बसून गप्पा मारण्यामध्ये रिकामटेकडा सगळ्यांकडे आहे का? चला जा इथून. तेव्हा गीता आणि ज्योती तिथून निघून जातात. मोठी आई म्हणते की तू का असं बघत बसलीस? सांगितलं ना तुला जाऊन साड्या धुव म्हणून. मेघना म्हणते की मोठी आई मी धुवून टाकते. तेव्हा मोठी आई म्हणते की मी तुला सांगितलं का की अशी निवांतपणे इथं शिवणकाम करणार आणि तू साड्या धुणार? मग स्वयंपाकाचं काय? घरातल्या सगळ्यांनी काय उपाशी राहायचं का? मेघना म्हणते की मोठी आई स्वयंपाकाचं पल्लवी बघते. मोठी आई म्हणते की मग अगं तू जाऊन तिला मदत कर ना, जा. मेघनाही तिथून निघून जाते. मोठी आई म्हणते की ह्या घराचं तर वळणच बिघडलंय. विभावरी, पटकन साड्या धुवायला घे. विभावरी म्हणते की हो, हे झालं की धुतेच. मोठी आई म्हणते की झालं की नाही, आत्ता उठ आणि साड्या धु. मी सांगितलेलं काम त्याच वेळी झालं पाहिजे. शांतनूसमोर बजावलं होतं ना तुला विभा, घरातल्या कामात मला हैगई चालणार नाही. तुला समजलं ना विभा, की परत समजावून सांगू? विभावरी म्हणते की हो ठीक आहे, करते. तेव्हा मोठी आई म्हणते आणि हो, फक्त धुवू नकोस, स्वच्छ धु. त्या वाळल्या की इस्त्री कर आणि मग माझ्या कपाटात ठेवून दे. तेवढ्यात मोठी आई तिथून निघून जाते. तेवढ्यात आदिती मॅम तिथे येतात. आदिती मॅम तर साड्यांचा ढिगारा बघतात. विभावरीला विचारतात की हे काय ग, एवढ्या साड्या? विभावरी म्हणते की मोठ्या जाऊबाईंच्या आहेत, त्यांनी धुवायला सांगितल्यात. आदिती मॅम म्हणतात की अगं पण तू काहीतरी काम करतेस ना सध्या, मग नंतर धु. विभावरी म्हणते की नाही, आत्ताच धुवून द्यायला सांगितल्यात. आदिती मॅम म्हणतात पण एवढ्या एका वेळी नेसणार आहेत की काय सगळ्या साड्या? आदिती मॅम म्हणतात की राहू दे, तू दे इकडे, मी धुते त्या साड्या. तेव्हा विभावरी म्हणते की नका, तुम्ही नका धू, तुम्हाला बाहेरची कामं असतात, नंतर करीन, तुम्ही हे नका करू. आदिती मॅम म्हणतात की अगं तू दिवसभर कामच करत असतेस विभावरी, फक्त घरातली कामं करतेस म्हणून स्वतःला कमी लेखू नकोस हा तू. आदिती मॅम त्या सर्व साड्या उचलतात आणि हॉलमध्ये येतात. हॉलमध्ये मोठी आई असते आणि त्या सर्व साड्या त्या मोठ्या आईसमोर येऊन ठेवतात. मोठी आई म्हणते की हे काय? तेव्हा आदिती मॅम म्हणतात की तुमच्या साड्या तुम्ही आता विभावरीला दिल्या होत्या ना धुवायला, त्या. मग मोठी आई म्हणते की मग त्या इथे कशाला, त्या बाथरूममध्ये असायला हव्या ना. आदिती मॅम म्हणतात की बरोबर आहे, मग त्या साड्या स्वतःच चालत जाणार का? तुम्ही घेऊन जा आणि धुवून टाका. मोठी आई म्हणते की आदिती, तू काय बोलतेस, कोणाशी बोलते, कळते का तुला? ही कामं करू का आता मी? सूर्यवंशी घरांची मोठी सून आहे मी. आदिती मॅम मोठ्याने म्हणतात मग मेघना आणि विभावरी सुद्धा या घराच्या सुनाच आहेत तुमच्यासारख्या. त्यांना वाटेल तसं राबवता, वाटेल ती कामं त्यांच्याकडनं करून घेता. मग थोडाफार तुम्ही हातभार लावला तर काय बिघडलं? आणि त्यांना दुसऱ्यांची कामं करायला सांगता ना तुम्ही. मी तर तुम्हाला तुमच्या साड्या धुवायला सांगितल्यात. मोठी आई म्हणते की मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे तू मला शिकवू नकोस. आदिती मॅम म्हणतात की शिकवणार. घरातल्या बायकांना कामात अडकून ठेवायचं म्हणजे त्यांना स्वतःचा विचार करायला वेळच मिळणार नाही आणि तुमचे उद्योग त्यांच्या लक्षातही येणार नाही, बरोबर ना? मोठी आई म्हणते की या घराचे नियम मी ठरवते आणि त्या नियमांप्रमाणेच हे घर चालणार.
आदिती मॅम म्हणतात की हे घर आहे, हा घर नाही तुरुंग आहे. एवढ्यात शांतनू तिथे येतो आणि म्हणतो की काय चाललंय, केवढा मोठा हा आवाज. कुठल्याही वेळी या घरात भांडणं सुरू असतात का? मोठ्या आईचे लगेच नाटकं सुरू होतात. ती म्हणते बघ ना शांतनू, जेव्हापासून ही बाई आपल्या घरात आली तेव्हापासून सतत आपल्या घरात भांडणं चाललीत. तरी पण मी भांडणं टाळायचा प्रयत्न करत असते शांतनू, पण ही सतत छळते रे मला. तेवढ्यात पल्लवी आणि प्रभाकर सरही तिथे आलेले असतात. आदिती मॅम म्हणतात की काय, मी छळते तुम्हाला, काय बोलताय वहिनी तुम्ही? मोठी आई म्हणते की हो हो, तूच छळतीयस. शांतनू, अरे माझा हात दुखत होता म्हणून मी विभावरीला विनंती केली, आई ग माझ्या जरा साड्या धुशील का? तर हिने नको तिथं नाक खुपसलंय आणि वर माझ्याकडून तोंड वर करून म्हणते की तुम्हीच धुवा या साड्या. अरे माणुसकी वगैरे आहे की नाही या घरामध्ये? तेव्हा आदिती मॅम म्हणतात की माणुसकीच्या गोष्टी तुम्ही करताय वहिनी. आणि काय म्हणालात तुम्ही, विभावरीला विनंती केली? विनंती कसली, हुकूम सोडला तुम्ही तिला? विभावरीलाच विचारते. विभा, सांग आता काय झालं? तू आता काम करत असताना वहिनी आल्या आणि त्यांनी तुला साड्या धुवायला सांगितल्या ना? विभावरी गप्प असते तेव्हा आदिती मॅम म्हणतात की अगं विभावरी, जे काही झाले ते सांगून टाक. अगं बोल काहीतरी. पण विभावरी शांतच असते. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की बघितलंस, तुमच्या धाकामुळे तिच्या तोंडातून एक शब्द सुद्धा फुटत नाहीये. वहिनी, घर धाकावर नाही प्रेमावर चालतं, लक्षात ठेवा. मोठी आई म्हणते की धाक? अगं कसला धाक? शांतनू, ऐकतोयस ना? अरे कुठला धाक? प्रदीप भाऊजी तुम्हीच सांगा. तुमच्या बायकोवर कधी जबरदस्ती केली का हो? का तिला कधी धाकात ठेवलंय? सांगा ना भाऊजी. प्रदीप म्हणतो की नाही. मोठी आई म्हणते की मेघना तू सांग, मी कधी तुला धाकात ठेवलंय का? कधी जबरदस्ती केली तुझ्यावर? कधी तुझा छळ केलाय का? मेघना सुद्धा नाही असं म्हणते. मोठी आई म्हणते की मला सांग शांतनू, मी हे सगळं कोणासाठी करते रे? या घराचे नियम, या घराची शिस्त कोणासाठी? घरातल्या लोकांसाठीच ना, की सगळेजण एकत्र राहावे, प्रेमाने राहावेत. आजपर्यंत माझ्या नियमांचा या घरात कोणालाही त्रास होत नव्हता, आजच कसा त्रास व्हायला लागला? मोठी आई खोटं खोटं रडत असते तेव्हा मोठे काका म्हणतात की सुपर्णा, चल आतमध्ये, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि शांतनूलाही कधी पटणार नाही हे. मोठी आई म्हणते की हो, तुम्ही बोलताय ते खरंय. आता हा सुद्धा त्यांचंच ऐकायला लागलाय, म्हणून तर या लोकांचं फावतंय ना. या घरात तर माझ्यावर उघड आरोप सुरू झालेत. आधीच या घरातली कामं करण्यासाठी बाहेरून एक बाई आणली आणि आता तिच्यावर काम सोपवून या घरातल्या बायका बाहेर उधळणार. पण शांतनू, लहानपणी तू जसा पोरका झाला होतास ना, तशीच या बाकीच्या सगळ्यांची अवस्था होणार. मोठे काका म्हणतात की घराचे संबंध तोडणारे व्यक्ती इथं येऊन बोलणार आणि बाकीचे सगळे बघत राहणार. प्रभाकर सर म्हणतात की संबंध नसलेले माणसं, दादा तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मोठे काका म्हणतात की घराशी हिचा काही संबंध होता का? इतके वर्ष बाहेरच होती नाही. विभावरी येऊन त्या साड्या उचलायला लागते तेव्हा आदिती मॅम म्हणतात, काय करतेस विभावरी? विभावरी म्हणते की जाऊबाई, भाऊजी, मोठ्या जाऊबाई, असू द्या, मी धुवून टाकते साड्या. माझ्यामुळं भांडणं नको उगाच घरात. ती साड्या उचलायला लागते तेव्हा प्रदीप म्हणतो की हे शहाणपण तुला आधीच यायला हवं होतं. मोठी आई म्हणते की बघतोयस ना शांतनू, जिला मी काम सांगितलं तिला कामाची कुठलीच तक्रार नाहीये. तिच्या नवऱ्यालाही त्याबाबत काही तक्रार नाहीये. उगाच नको ती माणसं वाद निर्माण करताय आणि मी कशी चुकीची हे दाखवून देताय. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की वहिनी, तुम्ही कशा चुकीच्या आहेत हे दाखवून देऊ तुम्हाला? सांगा, दाखवून देऊ. शांतनू ओरडतो आणि म्हणतो की 1 मिनिट, सगळ्यांनी शांत राहा प्लीज. बाबा यांना गप्प बसायला सांगा. मगाच्यापासून बघतोय की मोठ्या आईवर वाटेल ते आरोप करतायत. मोठ्या आईने आजपर्यंत आपलं घर सांभाळलंय. सगळ्यांचा विचार करूनच ती या घरात नियम बनवते. मी तिला चांगलंच ओळखतो, तिने जीव लावलाय मला. आदिती मॅम म्हणतात की अरे जीव लावला नाही, काल तुझा जीव. तेवढा शांतनू म्हणतो की बास, यापुढे एक शब्दसुद्धा ऐकायचा नाहीये मला. या विषयावर कुठलीही चर्चा नकोय मला. शांतनू मोठ्या आईजवळ जातो आणि म्हणतो, आजपर्यंत मोठ्या आईने हे घर जसं चालवलंय तसंच चालू राहील. संसार वाऱ्यावर सोडून जाणाऱ्यांची तिला आणि या घराला गरज नाही. पल्लवी मनात म्हणत असते की शांतनू ही जीव लावणारी नाही, जीव घेणारी बाई आहे. हेच तुम्हाला पटवून द्यायचे, पण तुम्ही काय ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. तुमचे डोळे कधी उघडणार आहेत? प्रभाकर सर म्हणतात की शांतनू, दरवेळी असं बोलून हा विषय संपणार नाहीये. शांतनू म्हणतो की मला या विषयावर काहीही ऐकायचं नाहीये बाबा. पल्लवी म्हणते की शांतनू आहो. तेव्हा शांतनू म्हणतो, तुला कॉलेजला जायचंय ना, उशीर होत नाहीये, नेहमी बाकीच्यांचं सगळं ऐकतेस, माझं एवढं तरी ऐक, तुझ्या भल्याचं सांगतोय मी. शांतनू तिथून निघून जातो. विभावरी देखील साड्या घेऊन जाते. आदिती रडतच असते.
मोठी आई तिच्या रूममध्ये हसत हसत येते. तिच्या मागोमाग मोठे काका देखील येतात. मोठे काका म्हणतात की सुपर्णा, अगं तू आहेस तरी कोण? एवढे चमत्कार जमतात तरी कसे? कौतुकानं तुला हात जोडायची वेळ आली बाई. मोठी आई म्हणते की मी तुम्हाला म्हटलं होतं ना, घरची परिस्थिती मी हाताळेल, पण तुम्हाला तर काय पटलंच नाही. मोठे काका म्हणतात की आता अगदी मनापासून पटलं. त्या शांतनूची तू जीव घेत होतीस. शांतनू तुझी बाजू घेऊन जन्मदात्या आईशी भांडत होता. अगं हा चमत्कार नाही तर दुसरं काय आहे? मोठी आई म्हणते की माझं कौतुक बस आता, पण मला सांगा त्या पल्लवीला अडवण्यासाठी तुम्ही आता काय करताय? स्वस्त बसणारी मुलगी नाहीये. मोठे काका म्हणतात की ती आता आपल्या लॉकरपर्यंत काही करून पोहोचणार. पण आपल्या लॉकर्समध्ये पेपर ठेवलेलेच नाहीये, तिथं तिच्या हाताला काहीच लागणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या लॉकरला मी आता अलार्म बसवून घेणार आहे. ते पल्लवी किंवा पल्लवीसोबत जो जाईल त्याने लॉकरला हात लावला की अलार्म वाजेल आणि सगळेजण सावध होतील. मोठी आई म्हणते की हे सगळं झालं तर फारच उत्तम होईल. लोक आपली कशी झडती घेतात असा कांगावा आपल्याला शांतनूसमोर करता येईल. मोठे काका म्हणतात आणि एवढं होऊनही लॉकरमधल्या कुठल्याच गोष्टी पल्लवीच्या हाती लागणारच नाही. सुपर्णा, अगदी योग्य जागी आपण आपला सापळा रचलाय. आपल्या सावस्त्यात अडकलं आणि तडफडायला लागलं ना की आपण चाप ओढायला मोकळे. इकडे विभावरी प्रदीपला म्हणत असते की ऐका ना, माझं जरा काम होतं. प्रदीप म्हणतो आत्ता काही बोलू नकोस, माझं काम चालू आहे, पेन दे लवकर चल. विभावरी म्हणते की ऐका ना, मला जरा पैसे हवे होते. प्रदीप म्हणतो की कशाला? विभावरी म्हणते की काही साहित्य आणायचं होतं. 500 रुपये हवेत, त्यासाठी माझं सबमिशन राहिलंय. प्रदीप म्हणतो की मी तुला मागच्या वेळेसच सांगितलं होतं, हे सगळे फावल्या वेळेतले उद्योग आहेत. नको त्या माणसांच्या नादी लागून तू स्वतःचा वेळ वाया घालू नकोस. आज तुझ्यामुळे आपल्या घरात भांडणं झाले, लक्षात आहे ना? प्रदीप म्हणतो की असल्या फालतू गोष्टींसाठी मी अजिबात पैसे देणार नाही. नको त्या गोष्टींच्या नादी लागण्यापेक्षा वहिनींचं ऐक आणि घराकडे लक्ष दे. विभावरी खूप हर्ट झालेली असते. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजतो. ती मोबाईल घेते आणि म्हणते की हा ग्रुपवर काय मेसेज आलाय? त्यात लिहिलेलं असतं की अशा पॅचवर्कच्या ओढण्या मिळतील का, अर्जंट हव्यात. विभावरी लगेच तिच्या कपाटातून साड्या काढते आणि तिच्या कामाला सुरुवात करते. पल्लवी बघते की एक तोंडाला बांधलेला माणूस मोठ्या काकांच्या केबिनमध्ये जातो. ती विचार करते की हा माणूस मोठ्या काकांच्या रूममध्ये का गेलाय? नक्की काय चाललंय हे? त्या काकांचा काही नवीन डाव तर नसेल ना? की कोणी चोर घुसलाय आत? मला तर बघायलाच हवं. ती जाते. दरवाजापाशी आल्यावर सिक्युरिटी गार्ड तिला थांबवतो. तो म्हणतो की तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. तेव्हा पल्लवी म्हणते की आता इतक्यात मोठ्या साहेबांच्या रूममध्ये कोणीतरी गेलं, त्यांना तुम्ही नाही थांबवलं. कोण होतं ते? सिक्युरिटी गार्ड म्हणतो की मॅडम, जास्त प्रश्न विचारू नका हो. पल्लवी म्हणते की माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, कोण होतं ते आणि तुम्ही त्यांना का पाठवलं आतमध्ये? शांतनूही तिथे आलेला असतो. शांतनू म्हणतो की काय चाललंय, इथे काय करतीयस तू आणि एवढा का आवाज करताय? क्लासरूममध्ये का नाही आहेस? माझं लेक्चर आहे माहिती आहे ना तुला, अटेंड नाही करणारस का? पल्लवी म्हणते की मी लेक्चरलाच चालले होते, पण आतमध्ये एक माणूस गेलाय. कोण आहे आणि त्याचं काय काम होतं एवढंच विचारत होते त्यांना. शांतनू दरवाजा उघडायला जातो तर दरवाजा आतून बंद असतो. भागात आपल्याला पाहायला मिळेल पल्लवी म्हणत असते की बाबा, त्यांनी पुराव्यांचं काहीतरी करण्याआधी आपल्याला पुरावे आपल्या हातात घ्यावे लागतील. प्रभाकर सर म्हणतात की तू यात पडू नकोस, मी माझ्या पद्धतीने हँडल करतो. प्रभाकर सर हळूच मोठ्या काकांच्या केबिनमध्ये जातात. तर इकडे एक माणूस शांतनूला म्हणत असतो की तुमच्याकडनं या पावतीवर सही हवी आहे. मोठ्या साहेबांनी लॉकरला अलार्म बसवून घेतला होता. पल्लवी म्हणते की बाबांना अडवायलाच हवं, त्यांनी लॉकरला ट्रॅप लावला हे मला लवकरात लवकर सांगायला हवं. आणि प्रभाकर सर इकडे किल्लीने लॉकर उघडतच असतात. स्वाभिमान मालिकेचे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि आज आपलं लाईक्सचं टार्गेट असणारे 1000 लाईक्स, त्यामुळे नक्की लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा. धन्यवाद.